आज आपण बघणार आहोत शब्दसमूहाबद्दल एक शब्द. अनेक बाबीवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा अष्टावधानी, अस्वलाचा खेळ खेळणारा दरवेशी, आपल्या लहरीप्रमाणे वागणारा स्वच्छंदी, आग विझवणारे यंत्र अग्निशामक यंत्र, उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह धबधबा, अरण्याचा राजा वनराज, अरण्याची शोभा वनश्री, ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक, ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक, भाषण ऐकणारे श्रोते. अंग राखून काम करणारा अंगचोर, कथा सांगणारा कथेकरी, कथा लिहिणारा कथाकार, कल्पना नसताना आलेले संकट घाला कधीही जिंकला न जाणारा अजिंक्य. कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्य परामुख, कर्तव्य पार पाडणार तत्पर असणारा कर्तव्यदक्ष, कसलीच इच्छा नसलेला निरीच्छ, कष्ट करून जगणारा श्रमजीवी, कविता करणारा कवी, गाणे गाणारा गायक, कविता रचणारी कवयित्री, कमी आयुष्य असलेला अल्पायू, कमी वेळ टिकणारा अल्पजीवी, कादंबऱ्या लिहिणारा कादंबरीकार, किल्ल्याच्या सभोवतालची भिंत तट, केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ, केलेले उपकार विसरणारा कृतज्ञ, कैदी ठेवण्याची जागा कारागृह, खूप दानधर्म करणारा दानशूर, खूप आयुष्य असलेला दीर्घायू, खूप मोठा विस्तार असलेले ऐस पैस, खूप पाऊस पडणे अतिवृष्टी, गायीसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास, गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ, घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित, घोडा बांधायची जागा तबेला, चरित्र लिहिणारा चरित्रकार. चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक, अनेकामधून निवडलेले निवडक, चांदण्या रात्रीचा पंधरवडा, शुक्ल पक्ष, चित्र काढणारा चित्रकार, जमिनीखालील गुप्त मार्ग भुयार, जमिनीवर राहणारे भूचर, जमीन व पाणी या ठिकाणी राहणारे उभयचर, जमिनीचे दान भूदान, जादूचे खेळ दाखवणारा जादूगार, ज्याचे आई वडील नाहीत असा पोरका, ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणी, ज्याला मरण नाही असा अमर, ज्याला कोणीही शत्रू नाही असा अजातशत्रू, ज्याला लाज नाही असा निर्लज्ज, ज्याला तळ लागत नाही असा अथांग, ढगांनी भरलेले ढगाळलेले, दगडावर कोरलेले शिलालेख. धन्यवाद.